नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई सास्ता हिल क्रेस्ट टेंबीपाडा भांडूप या ठिकाणी आलेले आहोत. सासूबाई आहेत ललिता घुराजी धुरी आणि सुनबाई आहेत मोक्षदा उमेश धुरी. या धुरी कुटुंबाला भेटून बोलतं करूया. चला भांडूपमधल्या आजच्या गप्पा कशा रंगतायत तेही बघूया. आई आमची खूप प्रेमळ आहे. सासूबाई आमच्या आता थोडे मध्ये कधी कधी वाद होतात आमच्यामध्ये. जेवणावरनं होतात, कधी कधी किचनवरनं जास्त होतात. सूनबाई अशी तशी चांगली आहे स्वभावाने, पण केव्हा जरा राग होते काय परत ताबडतोब चांगली होते. राग आला तरी पण त्या कंट्रोल करतात. कधी असं दाखवत नाही. त्यांनी आतापर्यंत कधी असं चेहऱ्यावर दाखवलं नाही की त्यांना राग आलाय म्हणून. तो एक चांगला स्वभाव असा आहे की लगेच जरी भांडण झालं तरी त्याच दिवशी संध्याकाळी परत काहीच नाही झालं असं दोघेजण एकत्र बोलतात. असा त्यांचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीचा राग येतो ना, तो तिला येऊ नये राग. बाकी तर स्वभाव चांगला आहे बाकी. घ्या उखाणा. झी मराठीवरील होम मिनिस्टर म्हणजे एका आगळ्या वेगळ्या खेळाची पर्वणी. उमेश रावांचे नाव घेते. आज मला मिळणारे मानाची पैठणी. अरे वा वा. द्या ओळख करून. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. हो. हे माझे सासरे. हा माझा मोठा मुलगा. बरं. हा माझा छोटा मुलगा. ही माझी मोठी नणंद. ही छोटी नणंद. नमस्कार. ही माझी बहीण. ती तिची मुलगी. हो, हो. आणि हे 2 माझे भाचे. आणि हे माझ्या नंदेचे मिस्टर. नमस्कार. हे काका. ही मावशी. हो. आणि हे आमचे सगळे सोसायटीमधले. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं माहेर? लालबाग गणेश गल्ली. शाळा कुठली? शाळा शिरोडकर हायस्कूल परेल. बरे. कसं गेलं बालपण तुमचं? पण खूप छान गेलं. आमच्या बिल्डिंगच्या समोरच मैदान असल्यामुळे तिकडे सायकलिंग आणि सगळं गेम बिम खूप खेळलो आम्ही लहानपणी. खूप मजा. गणपती तुमच्या इथेच असतो? गणेश गल्लीचा गणपती तिथेच बसतो ना, मैदानाच्या बसतो. समोर. तुमचं कुठलं बालपण? माझं इकडे गावी आकेरी. आकेरी म्हणजे कुठलं? सावंतवाडी. सावंतवाडी. सावंतवाडी आकेरीला. उंबरस. मग सुनबाई कशी काय आणली तुम्ही? मुलाने आणली. तुम्हाला खरं खरं आणि जेन्युइन उत्तर दिलेलं आहे, हो की नाही? काय हो, कुठे? लालबागलाच. तुम्ही राहायला कुठे होते? नाही, मी राहायला भांडूरला, पण लालबागला मी जॉबला होतो. आहे तिकडे कोऑपरेटिव्ह बँक म्हणून आहे. बरं. तिकडे मी मॅनेजर म्हणून आहे. तिकडे आमची ओळख झाली. कशी काय ओळख? तुम्ही काय पैसे भरायला गेले होते की काढायला? मी राहते तिकडेच ना गणेश गल्लीत. हां. मग माझं अकाउंट ओपन करायला गेलेली मी तिकडे तुम्ही? त्या बँकेत. चांगलं अकाउंट ओपन केलं तुम्ही. आणि अकाउंट ओपन करताना असं म्हणजे ते काउंटरवर होत्या त्या 3-4 महिला. त्यांना मी विचारलं तर डॉक्युमेंट्समध्ये थोडंसं काहीतरी माझं राहिलेलं. मग हे आतमध्ये बसलेले ना, हे मॅनेजर आहेत ना, मग ते आतमध्ये बरोबर. आतमध्ये कॅबिनमध्ये होते. मग त्यांनी सांगितलं तुम्ही मॅनेजरना विचारा हे डॉक्युमेंट्सचं कसं म्हणून. मग मी आतमध्ये यांना भेटायला गेली. आणि मग काय झालं पुढे अकाउंट ओपन झालं? अकाउंट मग त्यांनी ओपन करूनच दिलं. डॉक्युमेंट्स बघितलेच नाही. काय हो, काय केलं? असं नाही. असं नाही ना. मग त्यावेळी ओळख झाली. पहिलं आम्ही बघितलं एकमेकांना. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्यांचं येणं जाणं वाढलं. त्यांना आमचा एक मित्र होता, विनोद म्हणून एक मित्र. आम्ही एकत्र भेटत गेलो असं आणि मग झालं असं त्या. ह्यांचा अगदी बालपणीचा मित्र. हां, तर आमचं तिकडे एकत्र भेटणं वगैरे संपूर्ण त्याच्यामुळे सर्व झालं ते. किती दिवस भेटत होता तुम्ही? त्याच्यानंतर त्यांनी ते माझे डॉक्युमेंट्स करेक्ट नव्हते. मग परत मला दुसऱ्या दिवशी बोलवलं त्यांनी. हां, दुसऱ्यांदा. हां, कारण ते कसं म्हणजे त्या दिवशी तर झालं नाही ना माझं काम ओपनिंगचं. आणि मला काहीतरी अर्जंट कामासाठी पाहिजे होतं ते ओपन करून. मग त्यांनी त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलवले फोटो घेऊन आणि ते डॉक्युमेंट. दुसऱ्या दिवशी परत गेली. परत 1-2दा मग त्यांनी चहा मागवला. चहा पण ऑर्डर मागवला. मग बरं तुमचं अकाउंट बरोबर चहा फ्री स्कीम होती वाटतं तेव्हा. आणि मी म्हणजे समोरच बसलेली ना त्यांच्या कॅबिन. मग थोडंसं मला. आणि मग ह्यांचा मित्र विनोद, म्हणजे आमच्या तिघांची चांगली मैत्री झाली. विनोद चव्हाण म्हणून ह्यांचा मित्र आहे, एकदम लहानपणीचा बालपणीचा मित्र आहे. मग आमच्या तिघांमध्ये एकदम पहिली तर फ्रेंडशिपच होती. पहिली एकदम मैत्रीच होती. मग हळूहळू त्यांना मी आवडायला लागली, मलाही आवडायला लागली. प्रपोज असं काहीच झालं नाही. पण मग बँके व्यतिरिक्त कुठे कुठे भेटला? बाहेर म्हणजे आम्ही भेटायचो, पण दोघं असं एकत्र भेटलो करोड स्टेशनला. दादरला पण
आणि म्हणजे पाय गार्डन नाही असं गार्डन मध्ये नाही. आम्ही नाटक जास्त बघितो. नाटक आहे ना, नाटकाचं नाटकाचं खूप जास्त आवड आहे. दामोदर हॉलला परेलला, दामोदर हॉलमध्ये तुम्हाला कोण बघायचं नाही मग तिकडे ह्यांच्याबरोबर जायचा तर नाही, मी त्यांना घरी पण घेऊन गेलेली. लगेच लगेच नाही असं, पण मग घरी म्हणजे तिघांना घेऊन गेली. विनोदला पण नेलेलं आणि ह्यांना पण नेलं आणि आईशी सगळ्यांची, बहिणीशी सगळ्यांची ओळख करून दिली की बाबा चांगले मॅनेजर आहेत. नाही, आणि त्या ज्या पतपेढीत हे ऑडिट करायला आलेले ना, ऑडिट म्हणून होते ना, तिथे मी पार्ट टाइम जॉबला पण, म्हणजे मी कॉलेज करायची, मग MD कॉलेजमध्ये मी कॉलेजला होती आणि कॉलेज करून मग नंतर संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करायची. मग जॉब करताना ह्यांना ऑडिटसाठी ते सासूबाई तुम्हाला माहिती होतं हे ऑडिट चाललंय ते मुलाचं? मग तुम्ही कधी बघितलं सुनेला पहिल्यांदा? नंतर त्या दिवशी घरी आलेली, ह्याला बरं नव्हतं नाही म्हणून बघायला आली. आजारी, खूप आजारी होते, म्हणजे 8 दिवस पण नाही, महिनाभर आजारी. तो मित्र पण आणि ही पण मशी आलेली बघायला आले होते तुम्ही ह्यांना? मग काय शाळी आणली होती का काय? मोसंबी बिसंबी घेऊन बरेच नाही? दिवस बँकेत आले नव्हते ना, माझा फोन तर चालू असायचा फोनात. मग बघीनचं झालं होतं तुम्हाला ना? मग तुम्ही आल्यावर उभे राहिले डायरेक्ट? नाही, झोपलेले होते, मी गेली तेव्हा बेडवर झोपलेले होते आणि विकनेस खूप वाढत होता त्यांना. मग सोडायला नाही आले भांडूप स्टेशन पर्यंत नाही जाताना? नाही नाही, ते बेडवर झोपलेले. काय हो, काय झालं होतं? थोडं बाहेर पण आलो नाही, थोडं ते, आलेले ना, अशक्त माणूस जाऊ शकत नाही. आणि मग तुमच्या घरी कसं कळलं? लगेच असं नाही, वर्षभर तरी चालू होतं आमचं. 2 वर्ष. वर्ष पण ही जेव्हा मुलगी बघायला आली तुमच्या मुलाला तेव्हा तुम्हाला काय डाऊट नाही आला? नाही मला आला, मला वाटलं अशी बघायला आली बरं नाही म्हणून, बँकेत मैत्रीण असं. म्हणजे आजारी पडले की काय रांग लागायची? अशीच कशी एक वेगळी मुलगी मित्राला मी घरात? विचारायची, अरे म्हटलं काय हे असं आहे का? तू म्हणतो नाही तसं काय ना, आमची मैत्रीच आहे ती. त्याने विनोदच केला हा, हो ना? तुम्हाला डाऊट यायला पाहिजे होता ना? नाही, नंतर त्यानेच मला सांगितलं असं काय साहेब, कोणी ह्याने सांगितलं असं साहेब. असं म्हणजे म्हणजे ती मुलगी आलेली, ती मला जे पसंत पडली आणि ते मंगळसूत्र दाखवलं मला. डायरेक्ट मंगळसूत्र? डायरेक्ट मला माझ्या हातात मंगळसूत्र दिलं आणि म्हणजे लग्न करायला ठेवलेलं. बनवून ठेवलेलं नाही, म्हणजे असं तारीख बी ठरली नव्हती. म्हणजे असं मी केलंय मंगळसूत्र. म्हटलं मग तुम्ही काय म्हणाला? काय नाही, म्हटलं मी मग हा? पप्पानं त्याने सांगितलं होतं. पप्पाला सांगितलं? सासरे बुवांना पण काय डाऊट नाही आला? त्यांना पण नाही. आपल्या मुलावर माझा विश्वास होता. बरोबर. मुलगा आणणार ते चांगलीच मुलगी आणणार, बरोबर. त्या पद्धतीत त्याने आणली. आणि आमचं असं ठरलं होतं की त्याच्या मनात जे आहे ते त्याच्या मनाप्रमाणे होऊ दे, आपण व्यत्यय आणायचा नाही. बस लग्न करून आपण चांगल्या पद्धतीत द्यायचं. तसंच झालं. हां, तसंच केलं आम्ही. तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? असं विरोध पण असं झालं नाही, कारण आम्ही एकाच कास्टचे होतो. हे पण, मी पण मालवणची, हे पण. त्यामुळे काय तो त्याच्यामुळे विषय जास्त नव्हता. असं जास्त असं विरोध किती असं वर्ष काही झाली झालं लग्नाला? नाही. आई पण ॲग्री झाली. हा, किती वर्ष आहेत? आता आम्हाला 17 वर्ष झाली लग्नाला. कशी साथ दिली हो तुम्हाला 17 वर्ष? 17 वर्षामध्ये वरखाली गेली. म्हणजे मला कळलं नाही, जीव तुमचा वर खाली असतो? नाही नाही दिली, चांगला जागी देऊन. काय? म्हणजे मी साथ दिली ना. मैत्रीण म्हणून तो, आणि मी अजूनही मी मित्र म्हणूनच त्याला असं हँडल करते. असं पण कसा आहे स्वभाव मिस्टर? खूप छान आहे, खूप हेल्पफुल आहे. मी त्यांच्यावर खूप रागवते, चिडचिड करते, खूप चिडचिड करते, पण ते मला सांभाळून घेतात. कधीच नाही. माझा स्वभाव आता त्यांना माहिती झालंय. सासूबाई काय हो, सुनेचा स्वभाव कसा आहे? तर राग येतो हो? जरा का, आणि आली की कशी कळतो तुम्हाला? कसा कळतो? असं बोलत नाही वगैरे ना, ते समजतं. मग तुमच्याची काय राग काढायचा? काय हो? मग परत ताबडतोब चांगली होते. समजा मी थोडक्यापुरतं राहतो राग तिला. बरं, आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार दोघींना बघूया. खेळ सोपा आहे. अशी गाडी मागे ओढायची आणि सोडायची. ती सोडली की जाऊन पुढे थांबली पाहिजे, या पट्टीच्या पुढे, आणि खाली पडली नाही पाहिजे. दोघींना 10-10 संधी. एकदा गाडी थांबली की 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण 10 वेळा गाड्या जर थांबल्या, म्हणजे गाडी 10 वेळा थांबली, तर आणखी 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. 10 संधी तुम्हाला, 10 संधी सासूबाईंना. सासूबाई, तुम्ही सुरुवात करा. 1 1 3 1 2 4 2 अखेरीच्या मॅटात गेली. तुम्ही पुढे ढकलू नका. 7 3
10-3. आता हे बघूया सुनबाई बघा आता. हा 1 2-0 3-0 4-0 5-0 6-0 7-0 8-0 9-1 2. चला सासूबाई शिकवा आता आम्ही गेल्यावर. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. तुम्हाला या दोघींबद्दल बोलायचं असेल तर बोलू शकता. नणंद तिची स्वभाव तिचा चांगला असा, म्हणजे आदरातिथ्य खूप येणाऱ्याचं करते ती. आणि आई आई आईच आहे. मी तिची मोठी बहीण. छान आहे स्वभावाने, असं काही प्रश्नच नाही. थोडा राग येतो काही बोललं की. आईंना मी माईच म्हणतो. त्या तर खूपच छान आहेत, त्यांचा स्वभाव खूपच छान आहे. म्हणजे कोणाला त्या दुखवत पण नाही. खूप म्हणजे त्यांच्या घरी आलं काही केलं तरी त्यांच्याकडे मान सन्मान चांगलाच होतो. ते कोणाला काही बोलत नाही काही नाही. इव्हन घरातही त्यांचं कोणाशी काही असं भांडण नाही काही नाही, व्यवस्थित आहेत ते. अजून कोण बोलणार? ती बहीण आमची नाही, सून आईच आहे आमची. लहानपणापासून तिनेच आमचं सगळं केलं आणि सून पण चांगली आहे. आल्यावर आमचा सगळा आदर तितका आमच्या घरी येऊन जाऊन असते. दोघींचा पण स्वभाव छान आहे. माझ्या समोरच राहतात, त्याच्यामुळे स्वभाव इतकं सुंदर आहे काय विचारू नका. दोघींपैकी आवाज कोणाचा ऐकायला येतो तुम्हाला? ऐकायला आईंचाच आईंचा येतो. त्या काही जास्त मिसळत नाहीत. बरं, आता तुमच्याकडे एक झेंडा दिलाय. मी एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. कुठलंही काम करण्याचा उत्साह या दोघींपैकी कुणाचा जास्त असतो? सासू, या दोघींमध्ये झोप कुणाला जास्त प्रिय आहे? बरोबर बोलले ते, काय चुकीचं नाही बोलले. हो सासूबाई? सासूबाईने भुवयाच वर केल्या. किचन मध्ये दोघींपैकी कुणाला जास्त काम करायला आवडतं? दोघींमध्ये हट्टी स्वभाव कोणाचा आहे? एवढं विचार करून का उत्तर देत घाबरतायत. या दोघींपैकी तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं? आणि चिरचिरा स्वभाव असतो ना, तो या दोघींमध्ये कोणाचा आहे? असं कोणाचा नाही. उत्तर द्यायचंय, हा प्रश्न आहे. पण नाही उत्तर द्यायला लागणार. एक कोणतरी असणारच ना. साचू बघितला मुलगा कसा आहे? बघितला? एक तरी सांगू दे ना, एक तरी सांगू दे माझ्या विरुद्ध. पण मला विचारायचं, लग्नानंतर ना बऱ्याचदा मी बघितलंय, म्हणजे 90% घरांमध्ये असं म्हणतात की मुलगी घरात येते, सून घरात येते आणि मग मुलगा ना पूर्वीसारखा वागत नाही, जरा वेगळा वागतो किंवा बदलतो. खरं आहे का होते? नाही ना, ते आमच्यात काय नाही, बदल नाही झाला. नाही काहीच, उलट जास्तच प्रेम वाढलं माझ्यावर. तुमच्यावर. ह्या दोघी मिळून घ्या, अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. आरोप आहेत भरपूर, दोघींवर आहेत. सासूबाईने भुवया ज्या काय वर करतात ना. सासूबाई, तुम्हाला बोलताना खूप घाई आणि गडबड करता तुम्ही. होते मला. हो होते. काय खरं? कामात पण सुनबाई, खरं बोलण्यात पण गडबड म्हणजे थोडंसं बावरतात ते, बाकी काय नाही. तुम्हाला कोणाकडे जायला आवडत नाही जास्त. आपलं घर भलं आपण बरे. हो, थोडं मी मिक्सअप कमी मिक्स होता तुम्ही. तुम्ही फार कमी बोलता सगळ्यांची. हो ना, स्वतःच्याच विश्वात असतात. आणि सासूबाई, तुम्ही खूप काम करत असता सतत. हो, ते कधी तुम्हाला असं बसून दिसणारच नाही का? अजून या वयातही नाही तर असं लोक म्हणतात या वयात आराम करायला पाहिजे, पण नाही, या पण सतत ते आराम केला तर उलट म्हणजे ते म्हणजे त्यांना एवढी कामाची सवय नाही की ते या वयात पण अजून त्यांची कामं चालू असतात. तुम्हाला राग येतो?
येतो ना. आहे लिहिलंय. मी काय भविष्य नाही सांगत आहे आकडे बघून, लिहिलेलं सांगतोय. खूप राग येतो. सासूबाई तुम्ही स्वतःची काळजी करत नाही असं एक तक्रार आहे. तुम्ही स्वतःकडे पण जरा लक्ष लक्ष देत द्यायला नाही पाहिजे. सासूबाई आणि सुनबाई तुम्ही एकत्र बोलतच नाही का दोघी? नाही बोलतो. हा आईसारखं आहे. होय ना, बोलता ना. सासूबाईंना दुसऱ्यांच्या चुका काढायला खूप आवडतात. असं काय? सासूबाई तुम्ही मिस्टरांवरती राग काढता? केव्हा का होतं तसं. होत. मुलांवरून सुनेला टोमणा मारतात. नाही नाही. काय डेंजर आहेत सगळे, हो ना. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, हे प्रत्येक घरात असतंच. अत्यंत मोकळेपणाने आणि खेळकरपणाने सगळे आपली आपली मतं देतात आणि ती मतं दिल्यानंतर कशासाठी असतात? कारण घरातला सगळा आनंद आहे. आणि मग आजचा एक दिवस असा असतो ज्या दिवशी ना ती सगळी कालपर्यंतची पाटी पुसायची असते आणि उद्यापासून पुन्हा आनंदाने सगळं छान आहे त्या आनंदात वाढ करायची आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या मिस्टरांची माग. आणि या नमस्काराबरोबरच आता क्षण आलेला आहे पैठणीचा. एक चिठ्ठी घ्या इथली, कुठली एक चिठ्ठी काढून बाहेर द्या. सासूबाई, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? कोणाला मिळू दे, तिला मिळत चालेल. नाही मिळाली तर चालेलच, पण कोणाला मिळाली पाहिजे? तिलाच मिळते, ती असं बाहेर सुनेला. जाते. हा सुने. तुमचं काय म्हणणं आहे, कोणाला मिळाली पाहिजे? कोणालाही नाही असं नाही, एक नाव घ्यायचंय. हिला मिळालं तर म्हणजे ती जास्त आई म्हणाल्याप्रमाणे की ती बाहेर जाते ना जास्त फिरणं. बरोबर, प्रेम आहे ना शेवटी. आता चिठ्ठी कोणाची काढली आहे ती मला बघायची आहे. म्हणाले तुम्हाला आणि चिठ्ठी काढली सासूबाई. दोघींना खुश केलं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चांदीचं नाणं झी मराठीकडून. आणि आईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.